एक ओबीसी नेत्यासाठी तुम्ही दोघे ओबीसी एकत्र आले आणि आज दिवसभर प्रचार करणार आहे. नाही तर असं आहे ना की ते अध्यक्षच आहेत, नागपूरचेच आहेत का, त्यामुळे मी जातो तर ते माझ्याबरोबर येणार आहे. त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. दिवसभर राहणार आहोत आम्ही बरोबर. नाही पण आजचं जे बैठक याच्यामध्ये काही तुमचे नाशिक लोकसभेसाठी काही नाही 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 नाशिकचं काय नाही. पटेल यांची भेट होणार घेणार असं नाही नाही नाशिक ते कुठे, आता मला वेळच नाही ना तिथे. ते विमानातून उतरल्याबरोबर हेलिकॉप्टरने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ना तिथं कुठं प्रफुल्लभाई भेटणार मला काय. आणि काय बोलायचं तर ते फोनवर बोलतील आणि जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील निर्णय. त्याबद्दल चिंता करण्याचं काय कारण आहे. ज्यांना तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही महायुतीचे लोक करणार, हे अगोदरच मी सांगितलेलं आहे. साहेब, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील डमी फॉर्म भरला जाणार आहे. जर काही कारणास्तव त्रुटी आढळल्या तर अजित पवारच त्या ठिकाणी उमेदवार असू शकता अशी चर्चा सुरू झाली. हे पहा, सगळेच जे आहेत ना अशा पद्धतीनं जे आहे, कोणी मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे. ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचं तरी डमी म्हणून भरतोच. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती